नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे भरपूर सारा असा शिलाई कतरण पडलेला आहे। असे लहान मोठे बघा तुकडे वगैरे पडलेले आहे। हे जुन्या कपड्यांचे आहेत, काही नवीन कपड्यांचे आहेत। जे नवीन कपडे आहेत ना शिलाई कतरण मधले ते आपण वरच्या साईडने लावणार आहेत। यापासून आपण सुंदर असं पाय पुसणं बघणार आहोत। कारण पावसाळा पण आहे आणि भरपूर सारे पाय पुसणे आपण लागत असतात, तर मजबूत आणि टिकाऊ असं पाय पुसणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आपले कसे लहान मोठे तुकडे आहेत ना, आपण ते अगोदर घेऊ। जे मोठे मोठे आहेत ते आणि जे लहान लहान आहेत ते आपण आतमध्ये टाकणार आहोत। तर चला तर ठिकाणी बघा जे असे मोठे मोठे आहेत तर ते मी एकावरती एक असे रचून घेत आहे, म्हणजे आपल्याला कटिंग करण्यासाठी सोपं जाईल। व्यवस्थित सगळे पार्ट आहेत नाही माझे बघा गावचे, ते व्यवस्थित करून घेते। आपल्याला चौकोन कट करायचं आहे, सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण 4 कापड घेतलेले आहेत। 4 नाही सॉरी 6 घ्यायचे आपल्याला। बघा अजून एक घेते मी। बघा आता अशा पद्धतीने घेतलं आहे, ते आपण फोल्ड करून घेऊ। तुम्ही कुठल्या पण कलरचं घेऊ शकता। बघा 2 कलर जरी घेतले तरी चालतील। याचा आपण बघा चौकोन असा व्यवस्थित एक चौकोन असं कट करून घ्यायचं आहे। त्याचं तुम्हाला माप पण दाखवते मी, तुम्ही लहान मोठे घेऊ शकता। याचं काय एवढं परफेक्ट असं माप नाही आहेत, पण अंदाजाने घेऊ शकते तुम्ही। 7-7 इंचाचे घेतले आहेत। बघा उंचीला 6 आहे, सॉरी आपण 7 घेऊ, 6 इंच असं घेऊ, 6 इंच असं घेऊ, म्हणजे एकदम व्यवस्थित आपला परफेक्ट होईल असं। तर आपण कट करून घेऊ। बघा आता आपण कट करून घेतला आहे। आता आपण याच्यामधून सेंटर मधून कट करून घेणार आहोत। बघा याचा पण आपल्याला सेंटर कट करायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण सेंटर कट करून घेतला आहे। आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी। या ठिकाणी बघा आपण जे वेगवेगळे पार्ट कट केले आहेत ना, ते असे जोडून घ्यायचे आहेत। असे 2 कलर घ्यायचे आपल्याला कुठलेही पण, आणि सर्व मधून शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व पार्ट आहेत ना ते तयार करून घेणार आहोत। तुम्हाला मी इथं अगोदर 2-3 दाखवते कसे तयार करून घ्यायचे आहे। एक ह्या कलरचा घ्यायचा आणि एक त्या कलरचा घ्यायचा आहे। आपल्याला टोटल 16 पीस आहेत ना, चौकोन घ्यायचे आहेत। नंतर त्याचे बघा असे मधोमध कट करायचे आहे। अशा पद्धतीने मी इथं बघा 4 कलर घेतले होते, इथं आपण असे जॉईंट करून घेतले आहेत। तर आता बघा असे सर्व मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। या ठिकाणी अख्खे पार्ट बघा मी असे जॉईंट करून घेतले आहेत। आता ते बघा कसे स्टिच करायचे ते तुम्हाला दाखवते। कुठलेही पण 2 घ्या तुम्ही। बघा अशा पद्धतीने कलरला कलर मॅच करून ठेवायचे आहेत। बघा खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने सगळे आपण पार्ट आहेत ना कलरला कलर मॅच करून जॉईंट करून घेणार आहोत। चल तुम्हाला अगोदर दाखवते मी एक पार्ट जॉईंट करून। बघा असे व्यवस्थित ठेवायचे। व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। बघा असं ठेवून व्यवस्थित असे ठेवून आपण शिलाई मारून घ्यायचं आहे। खूप सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं। आता बऱ्याच वेळेस आपण चौकोन वगैरे हे करून ना शिवतो, पण मग दिसायला पण छान दिसलं पाहिजे आपलं पाय पुसणं एकदम भारी। आता तुम्ही बोलशाल का एवढं काही मेहनत करायची काही गरज नाही, सरळ सरळ जोडायचं तरी चाललं असते, पण आपल्याला दिसायला पण महत्त्व आहे। बघा दिसायला पण खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते याची। याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत। हा सुद्धा पार्ट तयार करून घेतला। अजून बघा असेच आपण वेगवेगळे हे 2 बघा कलरचे पार्ट तयार करून घेतले आहेत। आता ते कसे जोडायचे बघा आपल्याला, या साईडला 2 आणि त्या साईडला 2 अशा पद्धतीने। ते एकामेकाला जोडायचे नाही, फक्त 2-2 पीस आहेत ना पण ते जॉईंट करून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने एका साईडला परत सेम त्याच पद्धतीने आपण दुसरं जॉईंट करून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने
तर आता बघा आपण दुसरा सुद्धा जॉईंट करून घेतला आहे. सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्टला आपण इथं जॉईंट करून घेणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते बघा. असं उलटं ठेवायचं, सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने. बघा या अशा पद्धतीने दोन्ही साईडने सरळ शिलाई मारून घ्यायच्या आहेत. इथं शिलाई मारून झालेल्या आहेत. आता दोन्ही पण पार्ट बघा आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहे. असं एक सुईचा आणि एक उलटा मध्यभागी सरळ शिलाई मारून घ्यायची. आता या ठिकाणी बघा आपली सरळ शिलाई मारून झाली आहे. किती सुंदर डिझाईन दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही कुठल्याही पॅन्टचं वगैरे एखादं जाड कापड या मापाचा घेऊ शकता. याची जी लांबी आहे ती 20 इंच लांब आणि 20 इंच रुंदी आहेत. तर इथं आपण एक पार्ट घेतला आहे बघा. आता याच्यावरती आपण बघा इथं माझं जुनं स्वेटर होतं ना, त्याचे असे पार्ट पडलेले होते, कट करून घेतलेले मी. कारण पाणी वगैरे एकदम व्यवस्थित त्याच्यात हे होतं, ॲब्झॉर्ब होतं. बघा असे माझे लहान लहान तुकडे आहेत ना ते जुन्या कपड्यांचे, ते मी ठेवून घेत आहे व्यवस्थित. जसं आपण गोदडीला वगैरे ठेवतो ना, सेम त्याच पद्धतीने बघा. इथं चादरीचा सुद्धा माझा एक तुकडा होता पडलेला, तो सुद्धा मी इथं घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण जेवढं थिकनेस पाहिजे ना तेवढं तुम्ही जाड करू शकता. तर बस एवढं भरपूर जाड झाला हे. वरून हा पार्ट आपण ठेवून घ्यायचा आहे. अगोदर व्यवस्थित हळूहळू आपण इथं पिनअप वगैरे करू शकता किंवा हाताने टाचे मारून घेऊ शकता सुईना. मी व्यवस्थित बघा इथं ठेवून हात ठेवून व्यवस्थित कडेकडे पूर्ण शिलाई मारून घेत आहे. तर पूर्ण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्या कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे एका साईडला मी थोडंसं आपलं कापड कमी आहेत म्हणून मी ते सोडून दिलं आहे. पाठीमागं आपण त्याला जॉईंट देणार आहोत कापडाला. व्यवस्थित हाताने प्रेस करायचं म्हणजे गोळा वगैरे होणार नाही, काहीच नाही. आता याच्यामध्ये आपण बघा थोडेसे आडवे आणि उभे शिलाई मारून घ्यायचे आहे, म्हणजे जे आपले आजचे कपडे आहेत ना ते व्यवस्थित सेट होतील. या हिशोबाने जिथं आपले जॉईंट आहेत ना त्याच्यावरती शिलाई द्या, म्हणजे दिसणार वगैरे नाही. इथं बघा मी अशी मधोमध सेंटरला जे आपले जॉईंट आहेत ना आपण मारलेले त्याच्यावरती शिलाई मारून घेत आहे. तुम्ही याचं म्हणजे बसायला सुद्धा वापर करू शकता आसन म्हणून. आता बघा आपण पूर्ण शिलाई मारून झाल्या आहेत आपल्या. इथं मी साईडने बघा एक्स्ट्राचं जे कापडे आहेत आपले जुने ते कट करून घेतले आहे. इथं जॉईंट पण देऊन घेतला आहे. आता एक पट्टी घेतली आहेत बघा मी 4 इंचाची. तर एका साईडने फोल्डच आहे ते ऑलरेडी. तर तुम्हाला एका साईडने बघा पायपिंग कशी करतात ते दाखवत आहे. सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघा इथं डबल फोल्ड करून इथं याच्यावरती आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या तिन्ही पण साईडचे आहेत ना पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथं पायपिंग करताना कापड थोडं सुरुवातीला फोल्ड करायचं आणि मग सरळ शिलाई मारून अशा पद्धतीने बघा आपली पूर्ण पायपिंग रेडी झाली आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा पायपुसणीचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. याचा थिकनेस पण खूप छान झाला आहे, एकदम जाड असा. तुम्ही अशाच पद्धतीचे जॉईंट करून लहान बाळासाठी गोदडीसुद्धा बनवू शकते. याची तुम्हाला लांबी आणि रुंदी दाखवते. 20 इंच लांब आणि 20 इंच रुंदी, म्हणजे भरपूर अशा मोठ्या साईजचे पायपुसणं आहे. बघा तुम्ही किती पण मोठं बनवू शकता. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आवडलं तर खरंच लाईक करा. धन्यवाद.